पाकिस्तानकडून पठाणकोटच्या एअरबेसला टार्गेट केल्यानंतर पठाणकोटकडे जाणारे सगळ्या रस्त्यांवरती सध्या पंजाब पोलिसांकडून चेकिंग जे आहे ते केले जाते। सध्या आपण पाहतोय की गुरुदासपूरच्या टँक चौकामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी पंजाब पोलीस जे आहे ते कसून चौकशी करतायत। येणाऱ्या प्रत्येक गाडीची जर गाडी संशयास्पद आढळली तर मग मात्र त्या गाडीची संपूर्णतः चेकिंग जे आहे ती पंजाब पोलिसांकडून केली जाते। आपण पाहतोय की हा पुढे पठाणकोटकडे जाणारा रस्ता आहे आणि पुढे इथून आपल्याला गुरुदासपूर शहरामध्ये जाता येतं। आपण पाहतोय की येणाऱ्या प्रत्येक गाडीची या ठिकाणी पोलिसांकडून चौकशी जी आहे ती केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पठाणकोटच्या एअरबेसवरती पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता। याआधी आपल्याला माहिती आहे की पठाणकोटमध्ये जो हल्ला झालेला होता ज्यामध्ये दहशतवादी संघटना सक्रिय होत्या, मात्र त्याची खबरदारी म्हणून शहरापासून अगदी 40 किलोमीटर अंतराच्या आधीच गुरुदासपूर चौकामध्ये पठाणकोटकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। सध्या आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी गाड्यामध्ये असलेली वस्तू असतील किंवा संशयास्पद काय आढळलं तर त्याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध जरी थांबलेलं असलं तरी सुद्धा खबरदारी जी आहे ती मात्र पंजाब पोलिसांकडून घेतली जाते। कारण पंजाब हे या राज्यांमधली ही पठाणकोट असेल, त्याचबरोबर फिरोजपूर असेल, अमृतसर ही जवळपास 5 जिल्हे जे आहेत त्या पाकिस्तानच्या सीमेला लागूनच आहेत आणि त्याची खबरदारी म्हणून आपण पाहतो की अशा पद्धतीनं बॅरिगेटिंग जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून चौकशी जी आहे ती सध्या आपल्याला पठाणकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाहायला मिळते आणि पंजाब पोलिसांकडून खबरदारी म्हणून आपण पाहतोय की या टँक चौकामध्ये जे आपल्याला पुढे पठाणकोटकडे जाणारा रस्ता पाहायला मिळतो त्या पाकिस्तानच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये ही खबरदारी आपल्याला घेताना पंजाब पोलीस पाहायला मिळतात। कॅमेरामॅन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, फिरोजपूर, पंजाब।